नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मल्टिपल शेअरच्या लेटेस्ट अपडेट आणि लेटेस्ट न्यूजबद्दल बोलणार आहोत. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर सगळ्यात पहिले बोलूया ट्रान्सरेल लाइटिंग लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, ट्रान्सरेल लाइटिंग लिमिटेड सेक्युअर ₹1085 करोड डोमेस्टिक ऑर्डर्स इन T&D सेगमेंट. तर चला या अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, EPC कंपनी म्हणजे इंजिनिअरिंग प्रोक्रुटमेंट अँड कन्स्ट्रक्शन कंपनी ट्रान्सरेल लाइटिंग लिमिटेडला डोमेस्टिक मार्केटमध्ये पॉवर ट्रान्समिशन आणि डिस्ट्रीब्युशन सेक्टरमध्ये न्यू ऑर्डर मिळाला आहे आणि या न्यू ऑर्डरची व्हॅल्यू आहे 1085 कोटी रुपये. आणि मित्रांनो, याच अपडेटचा इम्पॅक्ट आज आपल्याला ट्रान्सरेल लाइटिंग लिमिटेडच्या शेअरवर आज पाहायला मिळाला आहे. चला आता बोलूया अहलुवालिया कॉन्ट्रॅक्ट्स इंडिया लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, अहलुवालिया कॉन्ट्रॅक्ट शेअर झूम आफ्टर ₹397 करोड ऑर्डर फ्रॉम गोदरेज प्रॉपर्टीज. तर चला या अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, अहलुवालिया कॉन्ट्रॅक्ट्स इंडिया लिमिटेडला गोदरेज प्रॉपर्टीजकडून 396.5 कोटी रुपयांचा ऑर्डर मिळाला आहे. आणि मित्रांनो, हा ऑर्डर अहलुवालिया कॉन्ट्रॅक्ट्स इंडिया लिमिटेडला 25 महिने म्हणजे 2 वर्ष 1 महिन्याच्या आत पूर्ण करायचा आहे. आणि मित्रांनो, याच अपडेटचा इम्पॅक्ट आज आपल्याला अहलुवालिया कॉन्ट्रॅक्ट्स इंडिया लिमिटेडच्या शेअरवर सुद्धा पाहायला मिळाला आहे. चला आता बोलूया ओरिएंट सिमेंट लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, ओरिएंट सिमेंट शेअर डिक्लाइन ॲज Q4 प्रॉफिट फॉल्स 38.3% टू ₹42 करोड डिव्हिडंड अनाउन्स. तर चला या अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, ओरिएंट सिमेंट लिमिटेडने आपल्या क्वार्टरली रिझल्ट डिस्क्लोज केला आहे. तर मित्रांनो, या कंपनीचा फायनान्शियल इयर 2024च्या Q4मध्ये नेट प्रॉफिट होता 68.19 कोटी रुपये, जो इयर ऑन इयर बेसिसवर 38.3%ने डिक्रीज होऊन फायनान्शियल इयर 2025च्या Q4मध्ये आला आहे 42.07 कोटी रुपये. आणि मित्रांनो, ओरिएंट सिमेंट लिमिटेडचा रेव्हेन्यू फ्रॉम ऑपरेशन फायनान्शियल इयर 2024च्या Q4मध्ये होता 888.02 कोटी रुपये, जो इयर ऑन इयर बेसिसवर 7.07%ने डिक्रीज होऊन फायनान्शियल इयर 2025च्या Q4मध्ये आला आहे 825.18 कोटी रुपये. आणि मित्रांनो, एवढंच नाही तर ओरिएंट सिमेंट लिमिटेडने ₹0.50 म्हणजे 50 पैसेचा डिव्हिडंडसुद्धा अनाऊन्स केला आहे. आणि मित्रांनो, ओरिएंट सिमेंट लिमिटेडचा रेव्हेन्यू असो किंवा नेट प्रॉफिट असो, दोन्ही इयर ऑन इयर बेसिसवर डिक्रीज झाले आहे. आणि मित्रांनो, याच अपडेटचा इम्पॅक्ट आज आपल्याला ओरिएंट सिमेंट लिमिटेडच्या शेअरवर पाहायला मिळाला आहे. चला आता बोलूया अक्झो नोबेल इंडिया लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, JSW पेंट्स इंडिगो पेंट्स लीड रेस फॉर अक्झो नोबेल्स इंडिया बिझनेस पोस्ट एप्रिल मीटिंग. तर मित्रांनो, अक्झो नोबेल इंडिया लिमिटेड आपला इंडियाचा बिझनेस विकणार आहे, अशी अपडेट मागल्या काही महिन्यांपासून येत आहे. आणि मित्रांनो, आता अशी अपडेट येत आहे की यांचा बिझनेस विकत घेण्यासाठी सगळ्यात पुढे रेसमध्ये आहे JSW पेंट्स आणि इंडिगो पेंट्स. आणि मित्रांनो, अक्झो नोबेल इंडिया लिमिटेडचा इंडियाचा बिझनेस JSW पेंट्स किंवा इंडिगो पेंट्स विकत घेऊ शकतो, अशी अपडेट येत आहे.
चला आता बोलूया टाटा ग्रुपच्या जबरदस्त कंपनीबद्दल, जिचे नाव आहे टाटा पॉवर कंपनी लिमिटेड. तर मित्रांनो, टाटा पॉवर सबसिडरी बॅक्स ₹4,500 करोड NTPC ऑर्डर फॉर 200 मेगावॅट डिस्पॅचेबल रिन्युएबल प्रोजेक्ट. तर चला या अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, टाटा ग्रुपची जबरदस्त कंपनी टाटा पॉवर कंपनी लिमिटेडच्या सबसिडरी कंपनी टाटा पॉवर रिन्युएबल एनर्जी लिमिटेडने NTPC लिमिटेडसोबत PPA म्हणजे पॉवर परचेज ॲग्रीमेंट साईन केला. कशासाठी? 200 मेगावॅट फर्म अँड डिस्पॅचेबल रिन्युएबल एनर्जी प्रोजेक्ट डेव्हलप करण्यासाठी. आणि मित्रांनो, या प्रोजेक्टची ॲप्रॉक्सिमेटली व्हॅल्यू आहे 4,500 कोटी रुपये. आणि मित्रांनो, अशी अपेक्षा आहे की हा प्रोजेक्ट 24 महिने म्हणजे 2 वर्षाच्या आत पूर्ण होऊन जाईल. चला आता बोलूया मॅझगॉन डॉक शिपबिल्डर्स लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, मॅझगॉन डॉक शिपबिल्डर्स एम्स टू एक्झिक्यूट ऑर्डर्स वर्थ ₹10,000 करोड इन फायनान्शियल इयर 2026. तर चला या अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, मॅझगॉन डॉक शिपबिल्डर्स लिमिटेडकडे कमर्शियल आणि डिफेन्स सेक्टरचे मिक्स ऑर्डर्स आहे. आणि मित्रांनो, या कंपनीचा टार्गेट आहे करंट फायनान्शियल इयर म्हणजे फायनान्शियल इयर 2025-2026 मध्ये 10,000 कोटी रुपयांचे ऑर्डर्स एक्झिक्यूट करण्याचे, असे मॅझगॉन डॉक शिपबिल्डर्स लिमिटेडच्या चेअरपर्सन आणि मॅनेजिंग डायरेक्टर बिजू जॉर्जने एका इंटरव्ह्यूमध्ये म्हटले आहे. चला आता बोलूया अशा कंपनीबद्दल जी मुकेश अंबानीजीची कंपनी आहे. तसेच ही कंपनी 28 मार्च 2025 पासून निफ्टी 50मध्ये ॲड झाली आहे. आणि मित्रांनो, या कंपनीचे नाव आहे जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड. आणि मित्रांनो, या अपडेटचा टायमिंग तुम्ही इथे बघू शकता. ही अपडेट आली आहे 14 एप्रिल 2025 म्हणजे काल संध्याकाळी जवळपास 5:30 वाजता. तर मित्रांनो, जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेडने 17 एप्रिल 2025ला बोर्ड मीटिंग ऑर्गनाईज केलेली आहे. आणि जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड 17 एप्रिल 2025ला आपल्या क्वार्टर 4च्या रिझल्टसोबत जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड 17 एप्रिल 2025ला डिव्हिडंडसुद्धा अनाऊन्स करू शकते. आणि मित्रांनो, मला अशी शक्यता आहे की जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेडचा हा पहिला डिव्हिडंड असेल. आणि मित्रांनो, या कंपनीने अनाऊन्समेंट केली आहे की ही कंपनी लोन्स अगेन्स्ट सिक्युरिटीज या बिझनेसमध्ये या कंपनीने एंट्री केली आहे. आणि मित्रांनो, ही कंपनी पुढे जाऊन इन्शुरन्स बिझनेसमध्ये सुद्धा एंट्री करणार आहे. परंतु मित्रांनो, इन्शुरन्स बिझनेसला घेऊन आतापर्यंत कोणतीही ऑफिशियल अपडेट आलेली नाही. परंतु मित्रांनो, जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेडने लोन्स अगेन्स्ट सिक्युरिटीज या बिझनेसमध्ये एंट्री केली आहे. ही ऑफिशियल अपडेट आली आहे. चला आता बोलूया बजाज हाऊसिंग फायनान्स लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, बजाज हाऊसिंग फायनान्स लिमिटेड शेअर होल्डर लॉक इन पिरियड एंड्स टुडे. तर चला या अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. मित्रांनो, बजाज फायनान्स लिमिटेडची लिस्टेड सबसिडरी कंपनी बजाज हाऊसिंग फायनान्स लिमिटेडच्या 1 इयर शेअर होल्डर लॉक इन पिरियड आज एंड झाला आहे. म्हणजे मित्रांनो, बजाज हाऊसिंग फायनान्स लिमिटेडचे 529.1 कोटी इक्विटी शेअर ट्रेड करण्यासाठी आता अवेलेबल झाले आहे. म्हणजे आता हे शेअर कोणी खरेदीसुद्धा करू शकते आणि विकूसुद्धा शकते. आणि मित्रांनो, याच अपडेटचा इम्पॅक्ट आज आपल्याला बजाज हाऊसिंग फायनान्स लिमिटेडच्या शेअरवर पाहायला मिळाला
आहे. तर मित्रांनो, मला अपेक्षा आहे हा व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.